रक्षा स्तोत्र मंत्रस्य, म्हणजे ह्या गोदावरीची अंगरक्षा जी आपण म्हणतोय ह्या स्तोत्र मंत्राचं सुनीती ऋषी, सुनीती ऋषी म्हणजे आपल्या कवयित्री सुनीतीताई, आपल्या कन्या होत्या त्या ह्याच्या कवयित्री आहेत. आणि काशीनाथ उपासनी सद्गुरुर्दैवता, आपले उपासनी महाराज जे आहेत त्या ह्याची देवता आहेत. छंद कृष्ण आहे तर अनुष्टुप छंद आहे. आणि गोदावरी शक्ती ही म्हणजे गोदावरी ही शक्ती आहे, म्हणजे आपले जे उपासनी महाराज आहेत या गोदावरी शक्तीच्या मार्फत आपलं काम करतात. म्हणून आपण गोदावरीला विनंती करणार, त्यांच्या चरणी शरण जाणार. आणि काय आहे, सद्भक्त गण कीलक, म्हणजे सद्भक्त गण हे कीलक आहे, म्हणजे किल्ली आहे. त्यांनी नुसतं भक्तगण म्हटलेलं नाही तर सद्भक्त म्हटलंय. तर हा जो अंगरक्षेचा ज्या कृपारूपी ठेवा जो आहे किंवा ही जी तिजोरी आहे ह्याची किल्ली काय आहे तर सद्भक्त आहे. तर आपण सद्भक्त होऊन जर हे म्हटलं तरच त्या कृपेचा आपल्याला लाभ होतो, ती पेटी उघडली जाणार. तर सद्भक्त म्हणजे काय, थोडक्यात म्हणजे आपल्या सद्गुरूंना आवडेल असं आपलं आचरण पाहिजे. माताजी कधी अशा उपदेश वेगळा करत नव्हत्या. त्यांचं बोलताना आपल्या प्रभाताई रानडे, आपल्या कन्या सुलोचनाताई होत्या, त्यांनी त्यांच्या बोलता बोलता जी अशी त्यांना उपदेश वाटला त्याचं संकलन करून ठेवलं. तर एक वेचलेलं कण म्हणून जे पुस्तक आहे संकलित, त्याच्यामध्ये माताजींचं एक वाक्य आहे की आधी माणुसकीने तर वागायला शिका आणि मग साक्षात्कार आणि परमेश्वर. तर सोप्यात सोपं आहे, फार कठीण आहे पण सोपं आहे की आधी आपण साधं माणुसकीने वागायला शिकलं पाहिजे, सगळ्यांची नम्रपणाने. जसं आपल्याला कोणी बोललं की आपल्याला दुखवतं की नाही, आपलं मन दुखवतं, तसं दुसऱ्याचं मन दुखवू नये, नेहमी नम्रपणाने वागावं. हे असं आपण वागलो, नेहमी अहंकार नसावा. सद्गुरूंना कधी पण अहंकार नसला पाहिजे आपल्याकडे. मोठेपणा म्हणजे आपल्याकडे पैसे आले की लगेच आपल्यात ताठरपणा येतो, आपल्याला विद्या आली आपण हुशार असलो की आपल्यामध्ये लगेच आपण हुशार असा हा मोठेपणा येतो, अहंकार येतो. तर तो नसला पाहिजे. म्हणजे सद्गुरूंना आणि मुख्य प्रामाणिकपणा आपल्या वागण्या बोलण्यामध्ये नेहमी सच्चाई. आपण असं भक्त म्हणजे काय वेगळं नाही आहे, तुम्ही मनुष्य म्हणून नीट वागा, आपल्या वागण्या बोलण्यात सच्चाई असली पाहिजे. कधी पण प्रामाणिकपणा हे सगळ्यात मोठं सत्कर्म आहे मनुष्याच्या आयुष्याचं. तर ह्या 3 गोष्टी आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर मग ते आपण सद्भक्त म्हणण्यासाठी लायक होतो. तर सद्भक्त जेव्हा व्हाल तेव्हाच हा कृपेचा ठेवा उघडला जाईल असं आहे. आणि काय आहे, श्री सती गोदावरी सद्गुरु प्रीत्यर्थे जपे विनियोग. श्री गोदावरी माताजींसाठी आपण याचा हे अंगरक्षा म्हणण्याचा आपण संकल्प करतो आहे. आता अंगरक्षेला सुरुवात होते. तर सुरुवातीला ध्यान केलेलं आहे. श्रीमद सद्गुरु सेवितां युगला, म्हणजे सद्गुरूंच्या चरणांची, अंघ्री युगल म्हणजे काय, चरण. सद्गुरूंच्या चरणांची जिने सेवा केलेली आहे, कायम त्यांच्या चरणाशीच त्यांचं मन आहे. कुठलंही कार्य असो काही असो ते सद्गुरूंचंच आहे अशा अर्थाने माताजींचं वर्तन होतं. आणि सन्मार्ग संदर्शिनी म्हणजे नेहमी चांगल्या मार्गाचा मार्ग दाखवणारी, चांगली वागणूक आपल्याला शिकवणारी, आपल्याला नेहमी मार्गदर्शन करणारी अशी. नित्यम संयम शोभिता, नित्य नेहमीच ती संयमाने सुशोभित होती. म्हणजे माताजींकडे संयम हा फार महत्त्वाची गोष्ट होती. आपल्याला राग आला की आपण लगेच बोलून टाकतो, आपल्याला आनंद झाला की लगेच आपण हे करायला लागतो. तर माताजींचं हे संयम हे फार महत्त्वाचं होतं. भगवती म्हणजे जसं आपण भगवान विष्णू म्हणतो तसं भगवती म्हणून भगवती माताजी. पीतांबरा म्हणजे नेहमी पिवळं वस्त्र धारण करणारी. आणि वर्णिनी म्हणजे ब्रह्मचारिणी, ब्रह्मचर्याचं व्रत घेतलेलं माताजींनी. आणि ऐश्वर्येणयुता, नेहमी ऐश्वर्याने युक्त होती. म्हणजे महालक्ष्मी स्वरूप असल्यामुळे त्यांचं ऐश्वर्य युक्त होते. आणि प्रसन्नेंद्रिया, नेहमी प्रसन्नेंद्रिया
माताजी नेहमी प्रसन्न इंद्रिय होत्या त्यांची. तर विनम्र शिरसं ध्याये म्हणजे आपण नम्र होऊन आपलं नतमस्तक होऊन त्यांचं ध्यान करायचंय. कशा माताजी आपण आता जे वर्णन केलं की नाही, हे तसं त्या पीतांबर आहेत, ब्रह्मचारिणी ऐश्वर्ययुक्त अशा माताजींचं विनम्र शिरसं नेहमी आपलं नतमस्तक होऊन ध्यान करावं. नाना सद्गुण राजिराजित तनु अनेक सद्गुणांनी तिची तनु म्हणजे काया सुशोभित झालेली आहे. गोदावरी अद्वयाम म्हणजे तिच्यासारखी दुसरी नाही. अद्वयाम गोदावरी अशा गोदावरीचं ध्यान केल्यानंतर ध्यात्वा तू म्हणजे असं तिचं ध्यान केल्यानंतर केतकी वर्णा म्हणजे काय केवडा असतो की नाही आपलं माहिती आहे तुम्हाला, सुगंधित केवडा, त्याप्रमाणे तिची कांती आहे, वर्ण आहे. आणि कन्या मंडल म्हणलेला कन्या जिच्या अवतीभोवती नेहमी असतात, जिच्या कन्यांचा घोळका तिच्या आजूबाजूला असतो, अशी ती गोदावरी. गोदावरी महालक्ष्मी किंवा अंभोज दलस्थिता म्हणजे महालक्ष्मी जशी कमळाच्या अंभोज म्हणजे कमळ, कमळाच्या ह्याच्यामध्ये जशी नेहमी महालक्ष्मी विराजित असते तशी माताजी महालक्ष्मी स्वरूप होत्या. म्हणजे वर म्हणतो की ना ऐश्वर्येण युता म्हणजे साक्षात महालक्ष्मी स्वरूप होत्या. मातृरक्षां पठेत प्राज्ञः कृपापूर्णाक्षरामिमा म्हणजे ही कृपापूर्ण अक्षरांनी म्हणजे कृपापूर्ण आपल्याला कृपा मिळावी ह्या अक्षरांनी युक्त असलेली ही अंगरक्षा नेहमी बुद्धिमान माणसांनी म्हणजे मग अशी सांगितल्याप्रमाणे सर्वभक्त होऊन नेहमी आपण मनसो निर्विकल्पत्वे मनामध्ये निर्विकल्पत्व म्हणजे कुठलाही संशय न धरता शुद्ध मनाने असं आपण ह्याचं वाचन केलं, पठण केलं की विशेष फलदायिनी म्हणजे ही अंगरक्षा अशा पद्धतीने आपण जर मनामध्ये कुठलाही संकल्प विकल्प न आणता शुद्ध मनाने त्याचं पठण केलं तर ते विशेष फलदायी होतं. समजतोय ना, कारण मला हे पहिलाच प्रसंग आहे तिचं बोलण्याचा, तरी अर्थ समजून म्हणण्याची सवय आहे पण हे सांगणं म्हणजे सवय नाही म्हणून. शेगाव शेगाव संभवा म्हणजे शेगावामध्ये संभव म्हणजे जिचा जन्म झाला आहे, शेगाव ग्रामामध्ये जिचा जन्म झाला आहे अशी जी वासुदेवजा म्हणजे वासुदेवरावांची जी मुलगी आहे अशी गोदावरी शीर्षम पातू म्हणजे माझ्या मस्तकाचं पातू म्हणजे रक्षण करो. तर अशा या माताजी माझ्या नेहमी माझ्या मस्तकाचं त्या रक्षण करो. भालम भास्कर नप्त्रीच भास्करराव म्हणजे माताजींचे आजोबा म्हणजे भास्कररावांची नात असलेली जी गोदावरी आहे ती माझ्या भालाचं म्हणजे माझ्या कपाळाचं रक्षण करो. माताजींना अंगरक्षा म्हणजे काय, माताजींना आपल्या सर्वांगाचं रक्षण करण्यासाठी आपण प्रार्थना करतो. आणि देवाला काय, माणसांना काय, सगळ्यांना स्तुती आवडते म्हणजे देवाला सुद्धा स्तुती आवडते म्हणून माताजींची आपण अशी स्तुती करतोय की जेणेकरून त्या आपल्याला बाबा आमच्यावर कृपा करा, आमच्या त्याचं रक्षण करा. श्रुती नक्षेत्रमासुता श्रुती म्हणजे कान, दोन्ही कानाचं. श्रुती म्हणजे कानाचं द्विवचन आहे म्हणजे आता मस्तक एकच आहे, कपाळ एकच आहे म्हणून आता माझ्या दोन्ही कानांचं रमा सुद्धा म्हणजे माताजींच्या आईचं नाव रमा होता म्हणजे रमेची जी मुलगी आहे अशी माझ्या श्रुतीचं म्हणजे कानांचं रक्षण करो. दृशव तू सभ्रुवौ पातू दृशव म्हणजे डोळे, माझे दोन्ही डोळे, सभ्रुवौ म्हणजे दोन्ही भुवयांसहित दोन्ही डोळ्यांचं कमला कुसुम स्वसा म्हणजे कमळाताई कुसुमताई ह्या माताजींच्या बहिणी होत्या ना, स्वसा म्हणजे बहीण म्हणजे कमळाताई कुसुमताईंची बहीण असलेली अशी गोदावरी माझ्या दोन्ही भुवयांसहित दोन्ही डोळ्यांचं रक्षण करो. घ्राणम पात कुलोद्धारते म्हणजे कुळांचा उद्धार करणारी म्हणजे माताजींचं जे कुळ होतं त्या कुळाचा उद्धार करणारी अशी गोदावरी. घ्राणम पातू म्हणजे माझ्या नाकाचं रक्षण करो. समजतंय ना तुम्हाला. मुखम कार्योन्मुखांचा नेहमी कार्य करण्यासाठी उद्युक्त असणारी
म्हणजे सत्कर्म असो कुठलंही असो, उन्मुखा म्हणजे कार्यासाठी तत्पर असणारी अशी, मुखम म्हणजे माझ्या मुखाचं रक्षण करो माताजी. कपोलो कोमलांगी म्हणजे कोमल अंग असलेल्या अशा माताजी म्हणजे कोमलांगी गोदावरी, माझ्या कपोलो म्हणजे दोन्ही गालांचं रक्षण करो. म्हणजे आपण माताजींना थोडक्यात हे अशी प्रार्थना करतोय की माझ्या डोळ्याचं रक्षण करा, माझ्या नाकाचं रक्षण करा. नेहमी त्याच्यासाठी अंगरक्षा आहे. कपोलो कोमलांगीने गोष्ठाश्रम पालिनी, आश्रम पालिनी म्हणजे ब्रह्मचर्याश्रम पण असतो की नाही, ब्रह्मचर्याश्रमाचं पालन करणारी आणि शिवाय साकोरी आश्रमाचं रक्षण करणारी, त्याचं पालन परिपालन करणारी अशी गोदावरी. ओष्ठव म्हणजे माझ्या दोन्ही ओठांचं रक्षण करो. जिव्हा पायात भागिनेया हरिवामनयोस्तथा, भागिनेया म्हणजे भाजी. माताजींचे जे मामा होते की नाही, आता तुम्ही कोणी जुन्या लोकांनी पाहिलं असेल खांडेकर मामा, म्हणजे त्यांचं नाव हरी आणि वामन, तर त्यांचं नाव हरी आणि वामन असे दोन माताजींना मामा होते. म्हणजे त्या हरी आणि वामनांची भाजी असलेली, भागिनेया म्हणजे भाजी असलेली माझ्या जिव्हेचं म्हणजे माझ्या जिव्हेचं रक्षण करो. रक्षेने सर्वदा कंठम काशीनाथेन दीक्षिता म्हणजे काशीनाथांनी म्हणजे उपासने महाराजांनी जिला दीक्षा दिलेली आहे अशी नेहमी माझ्या कंठाचं नेहमी रक्षण करो. दत्तचित्ता गुरोर्वाक्ये पादुदत्तान निरस्मिता, निरस्मिता म्हणजे तिच्यामध्ये अस्मिता अहंकार नाही, तिच्यातला अहंकार निघून गेलेली आहे. आणि गुरोर्वाक्ये दत्तचित्ता म्हणजे गुरूंनी तो उपदेश केला आहे किंवा गुरूंनी जे सांगितलं आहे त्याच्याकडेच नेहमी तिचं मन असणारी दत्तचित्ता, त्याच्याकडेच तिने तिचं अनुसंधान ठेवलेलं आहे गुरुवाक्यांकडे. अशी जी गोदावरी आहे ती दत्तान पातू म्हणजे माझ्या दातांचं रक्षण करो. वेदविद्या दरा वाचम रक्षेच यशसोज्वला, यशाने जिची कीर्ती आहे, यश म्हणजे जी कीर्तिवान आहे, जिचं यशाने जी उज्ज्वल झालेली आहे. वेदविद्या दरा म्हणजे वेदाबद्दल तिला परम आदर आहे अशी गोदावरी. वाचम रक्षे म्हणजे माझ्या वाणीचं नेहमी रक्षण करो. साकोरी वासिनी स्कंधौ, साकोरीमध्ये नेहमी जिचा वास आहे अशी गोदावरी. स्कंधौ म्हणजे माझ्या खांद्यांचं रक्षण करो. स्कंधौ म्हणजे खांदे. भुजौ मे भक्तवत्सला, भक्तवत्सल जी आहे नेहमी कृपाळू आहे, भक्तांबद्दल तिला माया आहे अशी गोदावरी. माझ्या दोन्ही भुजांचं रक्षण करो. करौ कुमारिका रक्षे, कुमारिका गोदावरी जी आहे ती माझ्या हातांचं रक्षण करो, दोन्ही हातांचं रक्षण करो. हृदयम ब्रह्मचारिणी, ब्रह्मचारिणी अशा गोदावरी आपण प्रार्थना करतोय तू माझ्या हृदयाचं पण रक्षण कर. अंगुलीश्चांगना सर्वाः सद्गुरोः कीर्तिवर्धिनी, सद्गुरूची कीर्ती वाढवणारी अशी जी गोदावरी आहे ती माझ्या सगळ्या ज्या बोटं आहेत, अंगुली ज्या म्हणजे सगळी बोटं आहेत त्या सगळ्या बोटांचं रक्षण करो. मध्यंको मखकृन्नाभि, मख म्हणजे यज्ञ, मख नेहमी यज्ञ करणारी अशी जी गोदावरी आहे ती नेहमी माझ्या शरीराच्या मध्य भागाचं नेहमी रक्षण करो. ध्यायंती नंदनंदन, नंदनंदन म्हणजे कोण? कृष्णाचे वडील नंद होते की नाही, तर नंदाला नेहमी आनंद देणारा म्हणजे कृष्णाचं ध्यान करणारी, नेहमी कृष्णाचं ध्यान करणारी अशी गोदावरी. माझ्या नाभीचं म्हणजे आपण मराठीत ज्याला बेंबी म्हणतो त्याचं रक्षण करो. कुरु तू सोदरच ज्येष्ठा, सोदरच ज्येष्ठा म्हणजे काय? भावंडांमध्ये मोठी असलेली. माताजी कमळाते कुसुमताई बहिणी होत्या त्या लहान होत्या, माताजी सगळ्या भावंडात मोठ्या होत्या, म्हणजे सगळ्यात भावंडात मोठी असणारी तू अशी. कुरु म्हणजे माझ्या मांड्यांचं रक्षण कर.
उदार चरित्रोदर म्हणजे जिचं चरित्र असं विस्तृत आहे, चरित्र जिचं असं विस्तृत आहे, अशी माझ्या उदराचं म्हणजे माझ्या पोटाचं रक्षण करो. कठीण कृष्णार्चन करा. कृष्णाच्या पूजेमध्ये नेहमी तत्पर असते अशी गोदावरी माझ्या कटीचं म्हणजे माझ्या कमरेचं रक्षण करो. सख्यिनी शीलशालिनी म्हणजे जिचं चारित्र्य नेहमी शालीन आहे, ती अशी अतिशय शालीन आहे, अशा म्हणजे सख्यिनी म्हणजे माझ्या जंघांचं म्हणजे माझ्या दोन्ही जांघांचं रक्षण करो. जानुनी पीतवसना. पीतवसना म्हणजे पिवळं वस्त्र जिने धारण केलं आहे, अशी जानुनी म्हणजे माझ्या दोन्ही गुडघ्यांचं रक्षण करो. जंघे जनहितैषिणी म्हणजे जनांचं हित करण्यामध्ये जी तत्पर आहे अशी गोदावरी. जंघे म्हणजे माझ्या पोटऱ्यांचं रक्षण करो, दोन्ही पोटऱ्यांचं रक्षण करो. अष्टादश गुरुर्गुरुभौ. अष्टादश गुरु म्हणजे माताजींच्या ज्या कन्या होत्या, अष्टादश म्हणजे 18 जणींची जी गुरु आहे. म्हणजे ही अंगरक्षा करताना माताजींना 18 जणी अर्पण झाल्या होत्या असं, म्हणून त्यावेळी 18 म्हटलेलं आहे. गुरुभौ म्हणजे माझ्या दोन्ही पोट्यांचं रक्षण करो. शिष्योत्तमावतू म्हणजे शिष्यांची मध्ये जी उत्तम आहे अशी जी गोदावरी आहे. 18 शिष्या जिच्या आहेत अशा माझ्या 2 गोट्यांचं ती रक्षण करो. सती पूर्वपदा पादव. सती पूर्वपद म्हणजे माताजींना आपण जे सती विशेषण लावलं, पूर्वपद म्हणजे विशेषण. आपण सती गोदावरी म्हणत होतो ना, म्हणून सती गोदावरी जी आहे ती माझ्या दोन्ही पायांचं रक्षण करो. अशी गोदावरी आहे. अखिलम वपुः म्हणजे माझ्या संपूर्ण शरीर, वपू म्हणजे शरीर, माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण करो. निष्ठा स्थैर्य दया जलम कृतमना माता गुरुदेवता. निष्ठा म्हणजे जिच्याकडे नेहमी निष्ठा, आपण म्हणतो ना सद्गुरुचरणे निष्ठा म्हणजे श्रद्धा. स्थैर्य, स्थैर्य म्हणजे स्थिरता. दया, दया म्हणजे नेहमी आपल्या दुसऱ्याबद्दल सगळ्याबद्दल नेहमी दया असली पाहिजे आपल्या मनामध्ये. अशा ह्या गुणांनी अलंकृत जिचं मन आहे म्हणजे जी सुशोभित या सगळ्या गुणांनी आहे, ती माता आहे, आपली गुरु आहे, आपली गुरुदेवता. माता आपण का म्हणतो सद्गुरूला? कारण खरं प्रेम जे असतं की नाही ते फक्त आईकडे असतं. म्हणजे नवरा बायको, पती पत्नी, मामा आत्या हे सगळं कितीही म्हटलं तरी त्याच्यात स्वार्थ दडलेला असतो. खरं निरपेक्ष प्रेम हे फक्त आईचं असतं. तर त्यामुळे म्हणून आपण सद्गुरूला आई म्हणतो. तर माता पण आहे, गुरु पण आहे आणि आपली देवता आहे. भक्तोद्धार कृतार्थ काय गुरुना. गुरु म्हणजे माताजींचे गुरु म्हणजे भक्तोद्धारासाठी, भक्तांच्या उद्धारासाठी नेहमी त्यांनी आपली काया झिजवली आहे असे सद्गुरू म्हणजे उपासनी महाराज. नैजास्पदे योजिता. नैजास्पद म्हणजे आपल्या स्वतःच्या पदावर जिची योजना केली आहे, म्हणजे थोडक्यात ज्यांनी तिला गादीवर बसवलं आहे अशी गोदावरी. धर्मम स्वाचरणे न बोधयती म्हणजे माताजींनी असं बसून कधी प्रवचन केली नाही, कधी उपदेश केला नाही. माताजींचं वर्तन, त्यांची वागणूक हीच मुळे आपल्याला बोधवचन होती. आता माताजी कृष्ण पूजा करायच्या, सेकंदाचा लक्षण सुद्धा माताजींचं इकडे तिकडे कधीही लक्ष गेलं नाही. जी तन्मयता म्हणतात ना ती माताजींकडेच बघावी. कोणी फोटो काढत असो, आपल्याला कोणी फोटो काढत असला की आपण अगदी तो कॅमेऱ्याकडे बघणार आणि जास्तीत जास्त आपण त्या फोटोत आला पाहिजे असा आपला प्रयत्न असतो. एरवी सुद्धा आपण कुठलाही फोटो बघत असो फंक्शनचे, त्यात आपण ते फंक्शनकडे तुलना देव वगैरे नाही, आधी मी कुठे आहे, आपण फोटो मी कुठे दिसते हे आपण आधी पहिलं बघतो. म्हणजे पण जी तन्मयता आहे ती फक्त माताजींनी वागणुकीमध्ये. सेकंदाचा लक्षण सुद्धा इकडे तिकडे माताजींचं लक्षण असायचं. नेहमी विनम्रता होती, शालीनपणा होता त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये. कुठेही तो उद्धटपणा कधी मी आश्रमाची व मोठी आहे माझं हे कुठेही नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये
स्त्रीत्व म्हणजे आपण सद्गुरू आणि हे बाजूला ठेवा संत, एक स्त्री शालीन स्त्री कशी असावी हे सुद्धा माताजींच्या वागण्या बोलण्यातनं आपल्याला समजायचं. वेगळा उपदेश करायची गरज नाही. वक्तशीरपणा वेळेवर. तुम्ही माताजी कृष्णपूजेला बसताना पहा, कोणी जर कॅसेट पाहिली असेल पूर्वीची तर माताजी आसनावर बसता क्षणी 700 ठोके पडलेले आहेत त्या कॅसेटमध्ये. म्हणजे इतकं परफेक्ट टायमिंग माताजींचं. कधीही एक सेकंद त्याला उशीर झालेला नाही. तो वेळेचं खूप महत्त्व होतं माताजींना. तर ह्या सगळ्या गुणांनी धर्म स्वाचरणेनं बोधायची, म्हणजे आपल्या आचरणामधूनच जी धर्म सांगते, धर्माचा बोध करते, बोध होतो आपल्याला. विना भाषणं म्हणजे न बोलता जिच्या आचरणातनं आपल्याला धर्माचं आकलन होतं. तन्मातुश्चरणद्वयं विजयतां यत् सर्व संतोषणं. सगळ्या प्रकारचा आनंद देणारे असे जे माताजींचे चरण आहेत, विजयता म्हणजे त्या चरणांचा विजय असो. सौम्य स्निग्ध, सौम्य असणारी, स्निग्ध परिमित वचना म्हणजे नेहमी सौम्य बोलणारी, प्रेमळ असणारी आणि मितवाचिणी. ती कमी बोलते, खूपच कमी बोलते. आणि काय तप्त रुचित लाभ म्हणजे ज्यांची मनं तापली आहेत, संकटाने जे ग्रस्त आहेत, ते आप म्हणजे ते शीतल पाणी म्हणजे त्यांचं जे आहे की त्यांची जी वाणी आहे ती आपल्याला म्हणजे जे तापले आहेत, सगळ्या संकटांनी ग्रासलेले आहेत, ती आपल्याला थंड पाणी पिऊन जे आपल्याला मनाला शांती मिळते, समाधान होतं, ते त्यांच्या वाणीने आपल्याला नेहमी त्याचं शांती लागते. दृष्टिक्षेपः सदैव विमलो मोचक सृष्टिबंधात म्हणजे नेहमी तिचं जे दृष्टिक्षेप आहे प्रेमळ आहे, विमल आहे, शुद्ध आहे. ते आपल्याकडे बघणार तेव्हा स्निग्धपणा आपल्याला वाटायचं. माता म्हणजे सगळं प्रेम त्या डोळ्यामध्ये साठलेलं असायचं माताजींच्या. सृष्टिबंधात म्हणजे हे जगाचं भवबंध आहे, याच्यातला मोचक आहात माताजींचं जे आहे दृष्टिक्षेप आहे, या सगळ्या सृष्टीचं भवबंधन जे आहे त्याच्यातनं सोडवणारा आहे. दृष्टिक्षेप हा मोचक हा म्हणजे या भवबंधातलं मोचक म्हणजे त्या याच्यातनं आपली सुटका करणारे त्यांची दृष्टिक्षेप आहे. यस्याः नाम श्रवण मधुरम पावनम तीर्थवाची. तीर्थवाची म्हणजे तीर्थाचं नाव जिचं आहे, म्हणजे गोदावरी नाव आहे की नाही, गोदावरी नदी आहे, तर गोदावरी नाव असलेली, तीर्थक्षेत्राचं नाव असलेली, जिचं नाव श्रवण मधुरम, जिचं नाव ऐकायला गोड वाटतं, मधुर वाटतं आणि जिचे चरण युगल ध्यानासाठी योग्य आहे. ध्यानानं तच्चरण युगलम, तिचे चरणद्वय ध्यानासाठी योग्य आहेत. अशा त्या चरणांचं चेतसा संस्मरामी, ही मनामध्ये त्यांचं स्मरण करते. त्वमेव गोदावरी मे शरण्या. आपण माताजींना म्हणतोय की आई, हे आई तूच माझे रक्षण करते आहेस. त्वत्तो वदान्या न च काचिदन्या. त्वत्ता हा वदान्या म्हणजे उदार, काचिदन्या म्हणजे दुसरी नाही, तुझ्यासारखी उदार दुसरी कोणी नाही. नामत्वदीयम म्हणजे अशी जी तू आहेस, नामत्वदीयम रसना गुणातू, माझी जी जीव आहे ती नेहमी तुझं नाम घेऊ दे. पदारविंदे प्रणतीस सदास्तु. तुझ्या चरणी म्हणजे सद्गुरूंच्या चरणी आपली नेहमी प्रणती म्हणजे नतमस्तक असावं, नम्रता असावी. आणि ही जी फलश्रुती आहे अंगरक्षेची ती माताजींनी स्वतः सांगितली होती. म्हणजे सुनीतीताईंनी ही अंगरक्षा केल्यानंतर फलश्रुती ही माताजींनी स्वतः सांगितली आहे की ती आता आपण अर्थ बघणार. व्यासार्चना संक्रम पर्वकाले यत् साकुरी नैति गुरुपदेशात. गुरुपदेशात म्हणजे उपासनी महाराजांनी पण आपल्याला सांगितलंय. व्यासार्चना म्हणजे गुरुपौर्णिमा आणि संक्रम पर्वकाळ म्हणजे संक्रांत. तर बाबांनी जसं सांगितलंय की नेहमी साकोरीला यावं, पण कमीत कमी ह्या 2 वेळेस म्हणजे गुरुपौर्णिमा आणि संक्रांतीची नेहमी वारी करावी. गुरुपदेशात म्हणजे उपासनी महाराजांनी सांगितलेलं आहे. असे जे उपदेश हे करणारे साकोरीला नेहमी येतात
अशा सद्भक्तांना म्हणजे ह्या कवयित्री ज्या आहेत सुनीतीताई त्यांना भक्तांना पुनीत चित्त म्हणजे असे जे पुनीत चित्त सद्भक्त आहेत हे सुविनीत वृत्त म्हणजे ह्या काव्याचं सुविनीत वृत्त आहे अशा सद्भक्तांना मी शिरसा नमामि म्हणजे ह्या सगळ्या भक्तांना सद्भक्त जिथेही सद्भक्त शब्द वापरलाय सद्भक्त वृंदम शिरसा नमामि अशा सद्भक्त गणाला माझा वंदन असो. अंगरक्षा नवश्लोकी म्हणजे नवश्लोकी अशी जी अंगरक्षा आहे नवदुर्गा स्वरूपिणी म्हणजे हे 9 श्लोक नवदुर्गा स्वरूप आहे. हे सायं प्रातः पठे सकाळ संध्याकाळ ते म्हणतील त्यांना सर्व प्रकारचं आरोग्य मिळेल आरोग्य लाभेल. दशवारं पठनैना भौमेच भृगुवासरे भौम म्हणजे मंगळवार भृगुवासर म्हणजे शुक्रवार तर मंगळवारी आणि शुक्रवारी जे कोणी याचा 10 वेळा पाठ करतील त्यांना लभेत स यशस् संपत् सौख्यमायुष चिरंतनु म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी जो कोणी याचा 10 वेळा पाठ करतील त्याला संपत म्हणजे संपत्ती सौख्य आयु चिरम आयुष्य म्हणजे दीर्घ आयुष्य लाभेल. अष्टम्याच्या अश्विने मासे अश्विने मासे म्हणजे अश्विन मासातली जी अष्टमी असते त्याचप्रमाणे पौषाष्टमी म्हणजे माताजींचा पौष शुद्ध अष्टमीचा माताजींचा जन्मदिवस आहे. त्या जन्मदिवसाच्या दिवशी जर ह्याचा पाठ केला आणि भौमेच्या तत्र भौमे भृगो देवी प्रत्यक्ष प्रकटी भवे म्हणजे भौम त्यात जर भौमवारी आणि शुक्रवारी हे आलं तर आणि नेहमी सुद्धा तर ती प्रत्यक्ष प्रकट होईल. म्हणजे अष्टमीच्या आपल्या अश्विनच्या अष्टमीला पौषाष्टमीला आपण असं पाठ केला तर त्या प्रत्यक्ष प्रकट होईल गोदावरी असा याचा अर्थ झाला.